महाराष्ट्राच्या रस्त्यावर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची गर्दी झाली। सत्ताधाऱ्यांच्या खोट्या आश्वासनाचा बुरखा फाडण्यासाठी हे दृश्य आहे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या महाएल्गार आंदोलनाचं। हे आंदोलन म्हणजे विदर्भातील पहिलं आणि सर्वात मोठं शेतकरी आंदोलन आहे। कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात खोटारडे माननीय मुख्यमंत्री फेकेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा असा नारा दिला होता। याचीच आठवण करून देण्यासाठी महाराष्ट्राचा भिडू बच्चू कडू यांनी आंदोलनाचं शस्त्र उगारलं। या आंदोलनात बच्चू कडू यांच्याच खांद्याला खांद्या लावून उभे आहेत ते वर्धेचे नितेश कराळे सर। आधीपासूनच शेतकरी आंदोलनात सक्रिय आहे। सरकारला कायदा सुव्यवस्थेची चिंता आहे, पण रोज आत्महत्या करणाऱ्या 8 ते 10 शेतकऱ्यांची चिंता नाही। हा कसला ढोंगीपणा आहे? देवेंद्र फडणवीस साहेब हेच ते तुमचे डबल इंजन सरकार आहेत का, जे आश्वासन देऊन विसरलेत? तुमचे जुमले आता शेतकरी ओळखू लागले आहेत। आश्वासन पूर्ण केली नाहीत तर आम्ही तुमचा निषेध करतो, या सरकारचा धिक्कार असो। बच्चू कडू यांनी स्पष्ट इशारा दिला आहे। आता आंदोलन पंजाबच्या धर्तीवर होईल। आम्ही रस्त्यावर ठाम आहोत। सरकारला शेवटचा इशारा, शेतकऱ्यांच्या मागण्या तत्काळ मान्य करा, अन्यथा केवळ नागपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम होईल। आम्ही महाराष्ट्रातील जनता आणि शेतकरी या सरकारला सोळ की पळो करून सोडू आणि हातातलं वखराचं ऋण तुमच्या ढुंगणाला लावू। लक्षात ठेवा, निवडणुकीत आश्वासनाचे बुडबुडे सोडता येतात, पण जेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरतो तेव्हा सिंहासन हालायला वेळ लागत नाही। महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न जर लवकरात लवकर सुटला नाही तर भारतातलं नाही तर जगातलं सर्वात मोठं आंदोलन असेल ते शेतकऱ्यांचं।